विनयानंद स्वामींच्या या स्मरणाच्या निमित्तानं आम्ही इथं आहोत. जीवनमुक्त आमची खाली चर्चा सुरू होती की आम्ही इथं सभागृहात जमलेले सगळेजण एका कारणासाठी जमलो आहोत की महापुरुष ज्या ठिकाणाला पोहोचले, ज्या अवस्थेला पोहोचले, ज्या दशेला पोहोचले, त्या अवस्थेला आणि त्या दशेला पोहोचता यावं यासाठी हे माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. मग ते एकाच मार्गावर प्रवास करत असणारे सर्वजण एकत्र यावेत. त्या सर्वांचा प्रवास त्या दिशेनं व्हावा आणि चिंतन व्हावं यासाठी हा सत्संग आहे. व्यवहारी भाषेमध्ये आम्ही सर्वसामान्य माणसांची, आमची सारख्याची होती ती तिथी साजरी होते. तिथी म्हणजे जी माणसं फक्त स्वतःसाठी जगतात त्यांची साजरी होती ती तिथी होते. हल्ली 13 दिवस सुद्धा कोण करत नाही. आता म्हणते तिसऱ्यालाच उरका म्हणते सगळ्यांना, कारण 13 दिवस सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं याचं आयुष्य नसतं. अखंड आयुष्यभर अप्रामाणिक, अखंड आयुष्यभर स्वार्थी, संकुचित जगल्यामुळं मृत्यूच्या वेळेला फोटो काढण्यात येतो. तो फोटो सुद्धा आनंददायी नसतो. मी आता एक पुस्तक वाचलंय का, परदेशी मानसशास्त्रज्ञाने लिहिलंय, डॉक्टर मारी नावाचं. इंटिमेट डेथ त्या पुस्तकाचं नाव आहे. मराठीमध्ये त्याचं भाषांतर विना गाभानकरांनी केलंय. ज्यांना कॅन्सर झालाय, ज्यांना एड्स झालाय, अशांचं एक पॅलिएशन सेंटर असतं. म्हणजे मृत्यूच्या वेळेला त्यांना त्या वेदना सहज सहन करता याव्यात आणि मृत्यू सहज प्राप्त व्हावा अशी जगभरामध्ये पॅलिएशन सेंटर्स आहेत. पुण्यामध्ये एक ते सेंटर आहे, कॅन्सर पॅलिएशन सेंटर आहे वारजेला. मृत्यूच्या वेळेला ही माणसं कोणकोणत्या आशा, अपेक्षा, काय त्यांचं, म्हणजे मृत्यूच्या वेळेला वेदना आणि निघून जाणं याच्या वेळेला त्यांचे काय हाल असतात. परमार्थ आम्हाला यासाठी शिकायचंय की सहजतेनं जगता यावं आणि सहजतेनं मरता यावं. मृत्यूचा स्वीकार सहज करता यावा, जगण्याचाही स्वीकार सहज करता यावा. त्या मृत्यूच्या वेळेला त्या मारी नावाच्या सायकोलॉजिस्टनं काही मुलाखती घेतलेत मृत्यूच्या समीप असणाऱ्या माणसांच्या, की काय राहिलं तुझ्या आयुष्यामध्ये. त्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला जी अर्धवट गोष्ट राहून गेली. कोण म्हणतं आहे की मी माझ्या बहिणीशी आयुष्यभर वाईट वागले, मला आता माझ्या बहिणीची क्षमा मागायची आणि मला मारायचं. कोण म्हणतं आहे की मला माझ्यासमोर माझे नातूपंतू असावेत आणि मग मी माझा मृत्यू यावा. मृत्यू सहज स्वीकारता येत असताना एखादी जरी गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये शिल्लक राहिली तर तो मृत्यू क्लेशकारक आणि ह्या सगळ्या गोष्टींनी युक्त होत असतो. आम्ही ज्या वेळेला पुण्यस्मरण करतो महापुरुषांचं, की ज्यांनी मगाशी म्हटलं की ज्यांच्या जीवनामध्ये सहजता होती आणि निघून जाणंही सहजतेनं होतं. आमच्या जगण्यामध्ये सहजता नसते, आमची कुतरओढ असते, ओढाताण असते, प्रचंड ओढाताण असते. माऊलींची ओवी खूप सुंदर आहे. माऊली असं म्हणतात की मनभाव शुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाय जे आले साजिरे जेगा. म्हणजे जगण्याचा परिपाठ कसा असावा ते म्हणतात की मन भाव शुद्धी भरले, अखंड आयुष्यभर मन शुद्ध भावानं भरलेलं असलं पाहिजे. म्हणजे मन आतून भरलेलं, भावानं भरलेलं, आणि बाहेरून जे शरीराची कर्म आहेत ती अत्यंत देखणी असली पाहिजे. अंग क्रिया अलंकारी.
शरीर वर्तत असताना सुद्धा, त्याच्या व्यवहारिक जगामध्ये सुद्धा जगत असताना ते अलंकारासारखं, त्याच्या वाट्याला आलेली जी कर्म आहे तो एखादा अलंकार प्राप्त झालाय. दुःख आलं तरी, सुख आलं तरी तो तसा सहज जगतो. अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाह्य जियाले साजरे जे का, असं आतून भावानं भरलेलं मन आणि शरीर अत्यंत देखण्या पद्धतीनं जगतं आहे, बाहेरच्या पद्धतीनं, असं जे जगले त्यांचं जीवन साजरं झालं असं माऊली म्हणतात. आज विनयानंद स्वामींच्या पायावर डोकं ठेवत असताना जोपर्यंत माझा आणि त्यांचा संपर्क होता, जितक्या आमच्या चर्चा झाल्या, जितके आमचे प्रवास झाले, ही ओवी मला 18व्या अध्यायामध्ये वाचत असताना सापडली आणि मग लक्षात आलं की आयुष्य साजरं काय असतं. विनयानंद स्वामींचं आयुष्य साजरं का होतं, या ओवीप्रमाणे होतं. प्रचंड भावनेनं भरलेलं होतं, मन भरलेलं होतं. आम्ही एकत्र बसलो की आता जशी आमची खाली चर्चा झाली तशी दिवसभर आमची चर्चा व्हायची. मी जाणीवपूर्वक स्वामीजींना शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरुप्रचिती याच्यावर, शास्त्रावर माझा विरोध असायचा. म्हणजे शास्त्रानुसार जगणं आणि शास्त्र प्रचिती येणं, मग ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी असं याच्यामध्ये कुठंही शास्त्राविषयी नाही ना उल्लेख केला. कारण संतांच्या जगण्यामध्ये ती सहजता आहे. किंबहुना त्यांनी वापरलेले शब्द हे कदाचित दृष्टांत किंवा सिद्धांत किंवा शास्त्र बनत असतील, तयाचे बिसाट शब्द होत असतील, पण शास्त्र म्हटलं की आमच्या दोघांचा तो वाद व्हायचा. पण तरीही कायम स्वामीजी मला माफ करायचे. इतकी चर्चा व्हायची, इतका मी म्हणजे वाद हा चांगल्या माणसाशी घातला जातो आणि वितंडवाद हा मूर्खाशी घातला जातो. म्हणजे मी मूर्ख असल्यामुळं मी कायम स्वामीजींशी वितंडवाद घातला, पण स्वामीजींनी कायम मला माफ केलं, कारण ते संतत्वाचं लक्षण आहे. कारण मन कायम शुद्ध भावानं भरलेलं होतं. अंग क्रिया अलंकारिले, चालणं, बोलणं, वागणं विनयानंद स्वामींचं जे होतं त्याच्यामध्ये कुठेही आत बाहेर अशी गोष्ट नव्हती. जे जसं आहे तसं. कारण माणसं चेहरा बदलत असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचे चेहरे बदलत असतात. बायको पुढं चेहरा वेगळा, आई पुढं वेगळा, बापाच्या पुढं वेगळा, गुरुच्या पुढं वेगळा. म्हणजे एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते हैं लोग. आम्ही चेहऱ्यानं जगत असतो, अनेक चेहरे घेऊन जगत असतो. पण ज्यांना सत्य समजलंय, उमगलंय, किंवा जे जगतायत, सबाह्य जे आले, त्यांचा आतला आणि बाहेरचा चेहरा कधी वेगळा नसतो, तोच असतो. असं म्हटलं जातं की आम्ही 3 प्रतिमांनी जगत असतो. एक असलेली प्रतिमा, म्हणजे एक जगाला दाखवण्याची प्रतिमा, एक मूळ असलेली प्रतिमा आणि एक मूळ परिशुद्ध असलेली प्रतिमा. आपण असलेली प्रतिमा आणखीन जगाला चांगली कशी दिसेल यासाठी अट्टास करत असतो आणि तो दाखवण्याचं. कारण संत असं म्हणतात की परमार्थ हा दर्शन आहे, संसार हा प्रदर्शन आहे. मग माझ्यासारखी अर्धवट माणसं ज्या वेळेला परमार्थामध्ये येतात त्यावेळेला दर्शन हा सुद्धा प्रदर्शनाचा भाग होऊन जातो. कारण आम्हाला व्यवहारामध्ये सुद्धा, संसारामध्ये जे प्राप्त करायचं असतं तेच आम्हाला परमार्थामध्ये राहून गेलेल्या गोष्टी प्राप्त करायच्या असतात. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान ह्या व्यवहारामध्ये प्राप्त करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग मी, माझ्यासारखा माणूस परमार्थामध्ये आला की मीही त्याच गोष्टीची अपेक्षा करतो की परमार्थात सुद्धा मला सत्ता कशी मिळेल, परमार्थात सुद्धा मला पद कसं मिळेल, परमार्थात सुद्धा मला प्रतिष्ठा कशी मिळेल, परमार्थात सुद्धा मला मान कसा मिळेल. पण विनयानंद स्वामींच्याकडे बघितलं तर या नश्वर कोणत्याही गोष्टीचा त्यांना स्पर्श नव्हता. जरी दिसत असलं, कारण पाटील सरांशी माझी आत बोलणं सुरू होतं की प्रतिमा, तिन्ही प्रतिमा एकच होते आणि तिन्ही प्रतिमानं ते जगत होते. कारण गंमत अशी असते की जे दिसतं तसं नसतं, त्याच्या पाठीमागचं जग वेगळं असतं.
विनयानंद स्वामींच्या बाबतीमध्ये जी घटना घडली त्यावेळेला मी एका बाबतीमध्ये मला दोष ठेवण्यात आला की स्वामीजींना न्यायचं होतं पुण्याला, माझे भाऊ जॉईंट कमिशनर होते, खोली दिली होती, कोरोनाचा काळ सुरू होता, माझ्या परीनं थोडंसं पहिल्यांदा झालं, पण नंतर माझ्या मुलाचा जो अपेंडिक्स होतं ते पोटामध्ये फुटलं आणि माझा फोन घरातच होता आणि मी 7 दिवस मी माझ्या लेकराबरोबर त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये मी सांगलीला होतो आणि तेवढ्यामध्ये गैरसमज बनून गेले माझ्याविषयी की मी स्वामीजींना तिकडपर्यंत घेऊन जाऊ शकलो नाही. कदाचित पुण्यापर्यंत स्वामीजी गेले असते तर काहीतरी घडलं असतं. पण मला आज इथं व्यासपीठावर बसून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हृदयापासून मला सांगण्याची इच्छा आहे की मी स्वामीजींचं माझं असं नातं असलं तरी मीही त्यांच्या बाबतीमध्ये किंवा तेही माझ्या बाबतीमध्ये असं कधी दुटप्पे वागले नाहीत. आणि जे पूर्णत्वाला पोहोचलेली माणसं असतात ती कधीच अशी वागत नाहीत, कारणच नव्हतं. म्हणून हा प्रवास मी आपल्याला यासाठी, हे वैयक्तिक वागणं होतं आमच्या दोघांचं, किंवा जे गैरसमज झाले होते इथं त्याच्या बाबतीमध्ये मला निराकरण करायचं होतं. कारण स्वामीजींना ही ओवी, कारण ते असते तर कदाचित ते असते तर असं कधीच माझ्याशी वागले नसते. म्हणून त्यांचं जगणं होतं ते ऐसे सबाई जी आले असं म्हटलं. मग हे असं वागणं होण्यासाठी मगाशी आता आबासाहेब महाराजांनी खूप छान सांगितले की आमची उपासना निरंतर, म्हणजे 3 गोष्टी असणं महत्वाचं आहे की ज्ञान प्राप्त होण्यासाठी आमचं कर्म चांगलं अपेक्षित आहे, शुद्ध कर्म. दुसरं शांत होणं, निरंतर उपासनेनं शांतता प्राप्त करणं, आणि गुरूंच्या उपदेशामध्ये ज्ञान प्राप्ती होणं. म्हणजे ह्या 3 क्रिया आहेत. म्हणजे चित्ताची शुद्धता, चित्ताची शांतता बरोबर ज्ञान असं म्हटलं. मग चित्त शुद्ध करण्यासाठी कर्म चांगलं पाहिजे. मग कर्म कसं असावं त्यासाठी 3 अध्याय खर्च केले. चित्त शांत असण्यासाठी निरंतर उपासना सांगितली, आम्हाला दिलेली जी उपासना आहे. मग चित्त शुद्ध नसल्याची लक्षणं कोणती आहेत? आम्ही स्वतःचं परीक्षण केलं, मीही स्वतःचं परीक्षण करत असतो की पहिलं सांगितलं की चित्त शुद्ध नसण्याची गोष्ट कोणती असेल? पूर्वकर्माची बोच. म्हणजे मी जगत असताना माझ्याकडून पाठीमागे घडलेल्या चुका, माझ्याकडून घडलेली पाप, तथाकथित गोष्टी, मी ज्या वेळेला एखाद्या पुण्य ठिकाणी किंवा पुण्य पुरुषाच्या पुढे गेल्यानंतर मला ती बोचतात का? चित्ताच्या अशुद्धतेचं लक्षण त्यांनी सांगितलं की मला माझ्या पूर्वकर्माची बोच सातत्यानं मला डाचते का? माझं चित्ताची अशुद्धता. म्हणजे आपण मन भाव शुद्धी तिथपर्यंत, शुद्धतेपर्यंत जायचं असेल तर ज्या गोष्टी आतमध्ये आहेत, कोणत्या नसायला पाहिजेत, त्याच्याविषयी म्हटलं की मला माझ्या पूर्वकर्माची बोच आहे का? वाहून गेलेल्या आयुष्यामध्ये जी काही दुष्कर्म, ज्या काही चुका, कारण कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा असते आणि चुका आणि सजा यांची कधी बेरीज करायची नसते. सगळे संत जर बघितले, असं म्हटलं जातं की संतत्वाला पोहोचल्यानंतर संतांचा वर्तमान काळ हा आमचा भविष्य काळ असतो. म्हणजे संत जिथं पोहोचलेले आहेत, ज्या दशेला पोहोचलेले आहेत, ते आमचं ध्येय असतं. म्हणजे ती त्यांच्या हृदयातली निरवता, ती त्यांच्या हृदयातली शांतता, ती त्यांच्या अवस्थेतली प्रसन्नता, त्यांची दशा, त्यांची अवस्था, हे आमच्यासाठी ध्येय असतं. आम्ही त्यासाठी तयार होत असतो. आणि संतांचा भूतकाळ हा आमचा वर्तमान काळ असतो. म्हणजे आम्ही ज्या क्षणाला सुरुवात केली, म्हणजे मी संतांचं भूतकाळ, माझं स्वतःचा अजून परिशुद्धतेचा प्रवास सुरू होत असताना कॉलेजला असेपर्यंत किंवा जोपर्यंत अपघात माझा घडत नव्हता तोपर्यंत लक्षात येत होतं की आपण जगतोय तेच खरं आहे. खा प्या मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर, हे म्हणजेच खरं आहे असं वाटत. म्हणजे आमचा आत्ताचा वर्तमान काळ हा संतांचा भूतकाळ होता. मग ह्याच्यामध्ये एक आश्वासन, एक वचन नक्की आहे की संतांचा आत्ताचा वर्तमान काळ हा आमचा भूतकाळ असेल तर आम्हाला ते ज्या अवस्थेला पोहोचले तिथपर्यंत पोहोचण्याची आमच्या आयुष्यामध्ये शक्यता आहे. तसं नसतं तर हे घडलंच नसतं. म्हणून पूर्वकर्माची बोच असं म्हटलं. दुसरं ते म्हणतात की
आणखीन अशुद्ध चित्ताचं लक्षण कोणतं? स्वार्थी, स्वकेंद्रित जीवन जगणं. म्हणजे बऱ्याच वेळेला परमार्थाची साधना करणं म्हणजे इतर कोणत्याच घटकाचा विचार न करणं, माझाच विचार करणं. म्हणजे मी माझी साधना, म्हणजे घरात जरी असलं मी साधना करत असलो तर घरातल्या इतरांनी दंगा नाही केला पाहिजे. मी साधक आहे तर मला कांदा लसूण विरहितच मला मिळालं पाहिजे, बाकीच्या म्हणजे साधक असताना ह्या आत्मकेंद्रित विचार नाही. मी व्यवहारामध्ये परवा दिवशी मी ज्या वेळेला स्वकेंद्रित जीवन नसणं, आम्ही परमार्थात असून सुद्धा आपलं एवढं विशाल मन नसतं, त्याच्याही पेक्षा विशाल मन. परवा कलकत्त्याची घटना घडली, आपण बघितली असेल, ऐकली असेल. कलकत्त्याच्या घटनेमध्ये प्राचार्यानेच आपल्या मुलीवर अत्याचार केला. त्यावेळेला कलकत्त्याच्या रस्त्यावर 10,000 वेश्या वारांगणा उतरल्या. 10,000 मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये त्या वारांगणांच्या नेत्यांची भाषणं काय होती? त्या वेश्यांच्या नेत्यांची भाषणं काय होती? अरे तुमची वासना आहे ना, आम्ही आहोत ना, तुमची वासना आमच्याकडे येऊन तुम्ही संपवा ना, पण त्या पवित्र पुरीनं का बर्बाद करता? ज्यांचं शरीर तुमच्या माझ्या वासनेसाठी गेले 10, 12, 20 दशक आमच्या वासनेपोटी ज्यांची शरीर छिन्न छिन्न केली आहेत, अशा वेश्या रस्त्यावर येतात आणि पवित्र अंतःकरणाला आमच्या सारख्या सज्जनांना, तथाकथित सज्जनांना ज्या वेळेला आव्हान करतात, अरे तुमची वासना जिरवायची आहे ना, या ना, आम्ही आहोत, पण त्या पुण्य पुरीनं का बर्बाद करतात? त्यावेळेला मला वाटतं की माझ्या साधक दशेपेक्षा त्यांची दशा अत्युच्च आहे. त्यांना कळतं माणूस नावाची का. स्वार्थाच्या पलीकडे जीवन असणं व्यवहारी जगामध्ये. म्हणजे मी म्हटलं ना, आम्ही ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी धडपडतो त्यांना अखंड पुण्याईच्या पापाच्या गर्तेत असताना नरकात राहतात. 5-5, 10-10, 15-15 वर्ष राहतात. आणि ज्या वेळेला त्या रस्त्यावर येतात तेव्हा तुमची माझी काळजी करतात, आमच्या सज्जनांची काळजी करतात. आणि मग लक्षात येतं की आपण साधनेमध्ये असून आपला भवताल सुखीच करतच नाही. आम्ही साधनेमध्ये असून आम्हीच आमच्याकडे सगळं ओढून घेण्याचं, आम्ही शब्दांच्या जंजाळामध्ये फसत राहतो. त्यात दुसरी गोष्ट बोलतायत त्या भाषणामध्ये, तिथं काली मातेची जर मूर्ती करायची असेल, दुर्गा मातेची मूर्ती करायची असेल तर 10 प्रकारची माती लागते. त्यात 9 प्रकारची इष्ट माती आहे आणि 10वी आहे ती अनिष्ट माती आहे. तिथलं घर जरी बांधायचं असलं तर तिथल्या घराला त्याच्या पायाभरणीसाठी ही अनिष्ट माती लागते. कुठली माती आहे ती? इष्ट माती कोणती आहे? मंदिराच्या समोरची माती, नदीची माती, वारुळाच्या जवळची माती, पर्वतावरची माती, अशा 9 इष्ट माती आहे. तरी एक अनिष्ट माती कोणती आहे? त्या वारांगणाच्या दारातली माती, ती अनिष्ट माती. आणि त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणतात की या वर्षीपासून आम्ही देणार नाही आमची माती, मूर्ती करायला पण देणार नाही आणि तुमच्या इमारतीच्या पायाला सुद्धा देणार नाही जो माती, कारण चिमूटभर माती लागते तिथे. ती अनिष्ट माती, ती मूर्ती करायची असेल तर चिमूटभर माती लागते. तुम्हाला माती हवी असेल तर इथं आमच्या समोर शपथ घ्यावी लागेल की मी कुठल्याही स्त्रीवर अन्याय होऊ देणार नाही, होत असेल तर मी पुढाकार घेईन अन्याय संपवण्यासाठी. की अनिष्ट माती काय आहे? कारण कुठलाही सज्जन तथाकथित माणूस उपरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तेने म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. कारण ज्या वेळेला तो वासनेसाठी आत प्रवेश करतो त्यावेळेला अख्खी पुण्याई तिच्या दारात टाकतो, सौजन्याची आतापर्यंत मुखवट्याची केलेली पुण्याई बाहेर ठेवतो आणि मग तो प्रवेश करतो तिच्या दारामध्ये. आणि म्हणून ती माती अनिष्ट माती असते. मी म्हटलं की स्वार्थाचा त्याग, आम्ही साधक म्हणून संसारामध्ये जगत असताना सुद्धा आमचं चित्त शुद्ध त्याच वेळेला आहे समजायचं की आम्ही व्यवहारी जगामध्ये जगत असताना सुद्धा थोडं तरी निस्वार्थीपणाने जगतो. हे चित्ताच्या शुद्धतेचं लक्षण आहे. प्रतिक्षण काया वाचा मनानं दिवसभरामध्ये आमच्याकडून जे वर्तन घडतं त्या प्रत्येक वर्तनामध्ये आम्ही निस्वार्थीपणा दाखवतो का बाहेरच्या अंगानं? तर दुसरं ते चित्तशुद्धाचे लक्षण. तिसरं लक्षण सांगितलं की निषिद्ध कर्माची प्रवृत्ती.
चित्त शुद्ध नसण्याचं लक्षण म्हणजे इथं आल्या आल्या पहिल्यांदा नाश्ता काय केलाय, दुपारी जेवणाचं काय आहे, मेनू काय आहे, माझ्यासारख्याचं लक्षण तिकडंच असतं ना ते. किंवा सत्संग संपल्यानंतर किंवा व्यवहारी जगामध्ये जगत असताना जी निषिद्ध कर्म आहेत, निषिद्ध कर्म सांगण्याची आवश्यकता नाही. आपण बऱ्याच वेळेला या कर्मांच्या विषयी बोललेलो, ऐकलेलं आहे आणि ऐकतच आलेलो. जगत असताना काया वाचा मनानं आमची ओढ निषिद्ध कर्माकडे असेल. जसं मगाशी म्हटलं की व्यवहारी जगामध्ये ते आहेत, पण परमार्थाच्या जगामध्ये आमच्याकडं आम्ही जर चुकून असं भाषण असं प्रवचन करायला लागलो की आम्हाला 3 ईशना निषिद्ध कर्म आमच्या वाट्याला येतात, मोह दाखवतात, ज्याला स्त्रीयेशना, लोकेशना आणि वित्तेशना असं म्हटलं. म्हणजे आम्ही जरा गोडगोड बोलायला लागलो की आम्हाला इच्छा आम्हाला मोह घालतात, जरी आम्ही पाठांतर केलेलं असलं, जरी आम्ही सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असल्या. पण सगळ्यात शेवटची ईशना कोणती असते तर लोकेशना असते. सगळ्या ईशना संपू शकतात आयुष्यामध्ये, पण लोकेशना म्हणजे व्यवहारी जगामध्ये ह्या लोकेशनीला काय म्हणायचं, 4 हाना पण देशमुख म्हणा, 4 हाना पण पाटील म्हणा असं मी म्हणत नाही, कारण मी देशमुख. म्हणजे मला मान सन्मान मिळाला पाहिजे, मला मोठे पण दिलं पाहिजे लोकांना. कारण ह्या 3 येशना संतांनी शोधून का काढलेल्या असाव्यात त्यांचं त्यांना माहिती. पण सगळ्यात शेवटचा सापळा परमार्थाचा कोणता असेल तर तो लोकेशनाचा. एकदा सत्संगाला जायला लागला, 4 गोष्टी अशा चौकात बसून गोड गोड बोलायला लागला, 4 ओव्या 5 अभंग असे सांगायला लागला, निरूपण करायला लागला, पुढच्यावर इम्प्रेशन पडायला लागला की लोक महाराज म्हणायला लागले की संपलाच विषय. हे महाराज पद लय वाईट असतं. ते हे आमच्यासाठी, मी ही ओवी विनयानंद स्वामींच्या साठी बोलतो आहे. म्हणजे चित्त शुद्ध असलेला माणूस, याच्यातली कुठलाही गंध नव्हता त्यांच्या जगण्यामध्ये, सिंगल गंध नव्हता. चित्त शुद्ध असलेल्या माणसाचं जे नसायला पाहिजे त्याचं मी आपल्याशी शेअर करतोय. त्याची लक्षणं जी मला समजली ती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय, आणि जी आहेत आपण सगळ्यांनी बघितले. त्याच पुढचं त्यांनी सांगितलं की अनिर्बंध विषयभोग, संपतच नाही विषयभोग आमचा कुठलाही असो. म्हणजे तो ह्या गोष्टी ज्या आहेत, अशुद्ध चित्ताची लक्षणं म्हणजे अनिर्बंध विषयभोग. मी मगाशी असं म्हटलं की साधक एकदा झाला की दुसऱ्याने माझ्यासाठी काम केलं पाहिजे, घरात दारात, पण मी कोणासाठी करणार नाही. म्हणजे मला जे विषयभोग हवे आहे ते इतरांनी माझे पुरवले पाहिजेत, पण मी कोणासाठी नाही करणार. आम्ही त्या चित्तामध्ये आहोत. कारण ती लास्टची गोष्ट असं म्हटलं की एकाग्रता नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षण, त्याशिवाय माऊलींनी ओवी सांगितलीच नसती, अवधान. कारण व्यवहारी जगामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी माणसाला प्राप्त होतात त्या सुद्धा एकाग्रतेनं प्राप्त होतात. आणि परमार्थाचा हा प्रांत नेमका तसाच आहे की जो एकाग्रतेशिवाय होतच नाही ना. आता माझ्याजवळ मोबाईल नाहीये आणि नसतोच, बऱ्याच वेळेला माणसात आलं की मोबाईल नसतोच. आता इथं साधक म्हणून जरी आम्ही आलो तरी मोबाईल आमचे चालू आहेत. तिकडे जगबुडी येणार आहे का, तिकडे सुनामी येणार आहे का, तुम्ही जगात नसला तर जग बुडणार आहे का, उलट तुम्ही जग नसल्यावर जग आणखीन चांगलं चालणार आहे, ह्याची अनुभूती आली की आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे काय नसलं. एकाग्रता या शब्दाचा अर्थ की नसणं, ह्या गोष्टी सगळ्या नसणं माझ्याकडे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एकाग्रतेची क्षमता, जसे सूर्याचे किरण आपण दुर्बिणीतून कागदावर जसे पाडतो, तसं सूर्य विस्तारित झालेली सूर्याची किरण त्या दुर्बिणीतून आम्ही जसे हात पाडतो, तसे ते कागद जाळण्याची क्षमता सुद्धा त्या दुर्बिणीतल्या त्या काचेला. तशी ते एकाग्रतेची क्षमता तितके, ज्याचं एकाग्रमन होतच नाही क्षणाक्षणाला. म्हणजे अखंड प्रवचन होईपर्यंत प्रत्येक शब्द जसाच्या तसा माझा जर ऐकला गेला असेल तर माझी एकाग्रता. पण मन सारखं निष्ठत असेल, सारखं निष्ठत असेल, जाते फिरून येत असेल, फिरून. मागच्या वेळेला मी श्रवणात म्हणजे श्रोत्यांची 4 लक्षणं सांगितलेली होती. कनिष्ठ श्रोता, येऊन बसतंय नुसतं, बघतंय पुढं,
पण लक्ष नसतंय त्याचं. शरीरानं ती इथं असते पण मन हिंडे दाही दिशा. काही श्रोते असे असतात की दिवाळीतल्या लाइटिंग सारखे असतात. दिवा येतय जातय, जातय विजतय नाही, येतय हिथं येतय, थोडस ऐकतय, आवाज वाढला वाक्याचा की मगाचं ऐकलं सगळं व्यवस्थित, आता आवाज कमी झाला की गेलं हिंडायला कुठंतरी. म्हणजे मन एकाग्र आणि स्थिर नाहीये, शांत नाहीये. कारण ज्यावेळेला मगाशी आबासाहेब म्हटले की गुरूंच्या मुखातून शब्द पडल्यानंतर बोध होतो, महाबोध होतो. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, एरवी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फाव लागे तैसे अपैसे. मग गुरुनी सांगितलेला शब्द पंच तन्मात्रे सहित, त्याच्या प्रकाशासहित, त्याच्या विद्वत्तेसहित, त्या शब्दाच्या विद्वत्तेसहित आमच्या हृदयामध्ये पडला रे पडला की तो मोकळा होऊन जातो. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी बोध प्राप्त झाला, बंधन काहीच आत्मा याला बोलूची नाही. एकाग्रतेचं सगळ्यात मोठं मोल कोणतं असेल तर एकदा गुरूंच्या मुखातून शब्द बाहेर पडला तर त्या प्रत्येक शब्दाची जी तन्मात्रा, जी क्षमता आहे, त्याच्यामध्ये जो प्रकाश आहे, त्याच्यामध्ये जी दिव्यता आहे, ती दिव्यता हृदयामध्ये आल्या आल्या प्रकट होते. अन्यथा निरक्षर माणसाच्या समोर हा ग्रंथ ठेवला तरी त्याच्यासाठी नुसती अक्षर आहेत. नुसतं पहिल्यांदा ज्याला वाचता येतंय त्याच्यासाठी ते शब्द आहेत. वाचल्यानंतर परमार्थिक साधना जो करतो आहे त्याच्यासाठी त्याच्यातल्या शब्दाचा प्रत्येक भाव हा भाव आहे. पण जो पूर्ण शांत, पूर्ण प्रसन्न, पूर्ण आनंदी झाला, तो प्रत्येक शब्द जिथं माऊली पोहोचल्या होत्या, जिथं संत पोहोचले होते, तिथपर्यंत जाऊन तो भिडतो, तिथपर्यंत त्या बोधाला प्राप्त होतो. मगाशी महाराज असं म्हटले की त्याला अधिकार लागतो. अधिकार वाढवण्यासाठी, चित्ताची शुद्धता हे आमचा अधिकार वाढवण्यासाठी. अधिकार या शब्दाचा अर्थ, घरामध्ये पाहुणे आल्यानंतर पाणी द्यायचं असलं, काचेचा ग्लासातलं पाणी आम्ही लहान मुलाकडे सुद्धा देऊ शकतो, कारण ते दिल म्हणजे त्यातला ग्लास पडला फुटण्याची शक्यता नाही. पण पाहुणे जरा मोठे आहेत एकदम, तर त्यांना आम्ही काचेच्या ग्लासमधनं देतो. मग त्याला लहान मुलाच्या हातात आम्ही देत नाही, कारण आम्हाला खूप काचेच्या ग्लासची किंमत असते ना. समजा पडला फुटला तर 100 रुपयाचा ग्लास असला तर कार्ट 150 रुपयाचं मार खाईल. मग काचेच्या ग्लासमधून जर पाणी द्यायचं असेल तर तो त्याचा अधिकार आहे. मग तो अधिकार प्राप्त होण्यासाठी मी मगाशी श्रवणाची क्षमता आपल्याशी बोललो की 2 नंबरचा 3 नंबरचा साधक म्हणजे ऐकणारा, श्रवण करणारा, ऐकतंय ते अगदी असं, आणि श्रोत्याला सुद्धा वाटतंय ह्याच्यासारखा श्रोता नाही, कसलं ऐकतंय हे, नजर हटवत नाही, शरीर हलवत नाही, प्रचंड निष्ठा. आणि पुन्हा बाहेर जाऊन त्याला विचारलं की काय ऐकलं, कसं होतं प्रवचन, ते म्हणते लय भारी. अरे लय भारी होतं, पण त्याच्यातले मुद्दे काय होते, लय भारी होतं. एकाग्रता नसल्याचं लक्षण आहे. पण ही एकाग्रता वाढवण्यासाठी हा सगळा प्रपंच जो चाललाय, आपण सगळेजण एका विचाराचे एकत्र येणं, हे ऐकणं, हा माझा सुद्धा प्रयत्न आहे. मी एका ठिकाणी असं वाचलंय की या पृथ्वीच्या वर जिथं कक्षा आहे त्या कक्षाच्या पलीकडे निर्वात पोकळी आहे. कक्षेच्या वर निर्वात पोकळी. आम्ही सगळे जरी साधक असलो तर जोपर्यंत त्या निर्वात पोकळीमध्ये त्याच्या वर जाण्यासाठी रॉकेट जर आम्ही पाठवलं तर रॉकेट त्या निर्वात पोकळीमध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या वर जायचं असेल तर त्या रॉकेटला प्रचंड ताकद लागते ती तोडण्यासाठी, ती कक्षा तोडण्यासाठी. मी काय बोलतोय आपल्यापर्यंत पोहोचतोय की नाही माहित नाही, पण तरी प्रयत्न करतो. ती कक्षा तोडण्यासाठी प्रचंड ताकद लागते. जोपर्यंत ती ताकद तोडली जात नाही तोपर्यंत तो जीवनमुक्त होत नाही. मग तो माझ्यासारखं बोलत राहणार, ब्रह्माच्या आडवी माया आहे, मायेचं निरसन झाल्याशिवाय ब्रह्माचं दर्शन होत नाही. मला शब्दानं कळालंय, मला भावानं कळालंय, पण तो ती कक्षा तोडली नाही तोपर्यंत सगळेच साधक आहेत असं म्हणतात. म्हणजे त्या कक्षेपर्यंत जरी सगळं झालं असेल, जोपर्यंत ती कक्षा ओलांडून वर गेलेलं नाही, ती क्षमता करून वर गेलेले नाहीत तोपर्यंत तिथपर्यंत. पण निदान तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी आवश्यकता त्या अवस्थेचं वर्णन त्यांनी केलं. दुसरं ते असं म्हणतात की चित्ताच्या अशुद्धतेचं लक्षण कोणतं,
अशांतस्य कुतः सुखम. असं अशांत व्यक्तीची आहे, अंतर्बाह्य अशांत व्यक्ती आहे, तिच्या हृदयामध्ये याचं रोपण होत नाही. कारण मग पुढं, कारण ऐकण्याचं आणि एकाग्रतेचं लक्षण कसं, मी मगाशी सांगितलं की आम्ही संसारातली माणसं आहोत, चटकन अशुद्धतेपर्यंत पोहोचतो. किती 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 अशुद्धता असते आमची, टेम्पटेशन किती असतं. ऐकल्यानंतर इथं आम्ही सगळेजण ऐकतो की 6 विकारांचं निर्मूलन झालं पाहिजे, 6 विकार संपले पाहिजे, 6 विकार संपले पाहिजेत, शुद्धता आली पाहिजे, जीवनमुक्त अवस्था आली पाहिजे. हे ऐकायला बरं वाटतं, म्हणजे तत्वज्ञान ऐकायला बरं वाटतं. विवेकानंदांचं भाषण सुरू होतं अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, आणि भाषणाचा विषय होता त्याग. आता स्वामीजींचं भाषण म्हटल्यानंतर किती प्रभावी, तेजस्वी ओजस्वी व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, त्या शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य, स्वामीजींचा स्वतःचा ऑरा, प्रभा. म्हणजे त्या त्यागावर इतकं छान बोलत होते की त्यावेळेला आज सभागृहात असताना स्वामीजीने एखाद्याला मान कापून मागितली असती तरी मान दिली असती. पण संपलं भाषण, श्रोते बाहेर निघून गेले आणि सगळ्यात शेवटी स्वामीजी गेले. आणि बाहेर गेल्यानंतर स्वामीजींच्या अशा लक्षात आलं की त्या श्रोत्यांची बाहेर भांडणं आहेत झिजलेल्या चप्पलसाठी. आणि ही सगळी मंडळी माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेली आहेत ना, कसं असतंय, सुरुवात करायला दिवसाची सुरुवात करायला कुणीतरी मंदिरापर्यंत येऊन पोहोचवावं लागतं. आजचा माझा रोल आहे मंदिराच्या दारापर्यंत येऊन आपल्याला पोहोचवायचं. दिवसभरामध्ये ही आपल्याला सगळी मंडळी गाभाऱ्यापर्यंत आतपर्यंत घेऊन जातील, म्हणजे ते आत्मस्वरूपापर्यंत घेऊन पोहोचतील. माझं बोलणं आहे ते वरवरचं बोलणं आहे, म्हणजे बाहेर आणेपर्यंत माझं बोलणं आहे. शांत आहे. आणि मग तिथून आतला प्रवास आहे तो ही मंडळी अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये असते. मला वाचनाची सवय आहे, साधना मी करतो, पण मी म्हटलं की त्या कक्षेच्या खालीचा, कक्षेच्या वर गेलेल्यांचा तो अनुभव. पुढची गोष्ट ते असं म्हणतात की म्हणजे ही मंडळी कशी आहेत, आता मी भेदलं या शब्दाचा अर्थ सांगतो, ते कक्ष भेदला, जसं की ह्या मंडळींनी भेदला, जे अनुभवी लोक आहेत त्यांनी भेदला. उदाहरणासाठी स्वप्न आहे, एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्यानं खून केलं, खून केल्यानंतर त्याला शिक्षा पण झाली, हे स्वप्नात त्याच्या चालूच आहे, त्याला शिक्षा झाली. शिक्षा होती 10 वर्षाची सक्त मजुरी आणि रोज सकाळ संध्याकाळ 50 फटके. स्वप्नात तो शिक्षा भोगतोय, शिक्षा 3 वर्षाची भोगून झाली आणि ते फटके काय सहन होईनात. 3 वर्षाच्या शिक्षेनंतर स्वप्नात भोगणं चालूच आहे, फटके सहन होईनात. आणि त्या दिवशीच्या 3 वर्षाच्या नंतरच्या त्या 50 फटक्याच्या वेळेला त्याच्या वेदना त्याला सहन होत नाहीत आणि तो मग उठला झोपेतून, अरे दुखतंय दुखतंय दुखतंय, लय दुखतंय. आता शिक्षा वाचली किती, उरलेली 7 वर्ष, नाही 7 वर्षाचे फटके. तसं माझ्यासारखी संसारी माणसं आहेत, ती 10 वर्षाची सक्त मजुरी भोगतच असतात. ती 7 वर्षाची सक्त मजुरी भोगल्याशिवाय आम्ही जातच नाही. पण ही जीवन अनुभवी माणसं, या क्षेत्रामध्ये सतत साधना, सतत पवित्रतेचा आणि शुद्धतेचा प्रवास करत असणारी माणसं त्या कक्षेमध्ये येऊन जागी होतात, तिथे जागी होतात आणि निसटून जातात वर, आणि त्यांची शिक्षा वाचते, त्यांचे फटके, त्यांचे वेदना, त्यांचे त्रास वाचत राहतात. पण आता आपल्याशी मी असं म्हटलं की मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सभाये जियाले साजिरे जे का. मी हे वाचत असताना मी आणखीन एक माऊलींची ओवी आहे की या क्षेत्रामध्ये येत असताना इथं येण्याची कुणाला इच्छा होते असं म्हणलं. माऊली असं म्हणतात की ज्याचं कर्म शुद्ध झालं, ओवी काय, परिते फळे संप्रदाय उपासिले, ऐसी कर्म साम्य दशा ते तो होय वीरेशा. बरोबर ना एकलजी महाराज, ऐसी कर्म साम्य दशा ते तो होय वीरेशा. आणि मग सद्गुरु अपैसा भेटेची. आपल्या हातामध्ये कोणत्या गोष्टी आहेत की पहिल्या 3 गोष्टी आहेत. ऐसी कर्म साम्य दशा झाली म्हणून तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. दुसरी गोष्ट झाली की ते तो होय वीरेशा. नुसती कर्माची साम्य दशा होऊन भागत नाही, तर तिथं दुसरी गोष्ट व्हावी लागते की ती वीर अशी इच्छा व्हावी लागते, सद्गुरूंच्या चरणाजवळ राहण्याची. मी आता ऐकलं की मधुकर महाराजजी 29 वर्ष सद्गुरूंच्या चरणावर होते.
अखंड याच साधनेमध्ये होते. म्हणजे वीर इच्छा होणं ही साधनेला, निरंतर साधनेला आम्हाला प्रेरणा देत असते. मी माझ्या मागच्या 1-2-3 प्रवचनामध्ये असं बोललो होतो की वीर इच्छा माणसाला कधी होते इकडे येण्याची. दोन गोष्टीनं होते की एक अत्यंतिक दुःख झालं तर या मार्गावर माणूस येतो, आणि दुसरी गोष्ट माझ्या वडिलांची विरासिका देवा, पूर्वजांच्या मुळे माझ्या घरामध्ये तर येत असेल आणि मी आत्ता साधक असेल आणि मी माझ्या पुढच्या पिढीला देत असेल. मी माझं घर स्वतःच तपासायला पाहिजे की माझं घर साधकाचं घर आहे का. मी एकदा दीक्षा घेतली आहे, मी अनुग्रह घेतला आहे, तर माझ्या घरामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत संध्याकाळपर्यंत वातावरण हे निरंतर मंदिरासारखं आहे का. मी माझ्या घरामध्ये शिरत असताना माझं घर मंदिर आहे का. माझ्या घरातले एकमेकाचे संवाद प्रेमाचे आहेत का, एकमेकाला प्रेरणा देणारे आहेत का, याच मार्गावर चालवणारे आहेत का. माझ्या घरातलं प्रत्येक शब्द, प्रत्येक स्पर्श, या सगळ्या गोष्टी घरातल्या त्याच दृष्टीने मला त्या ध्येयाकडे घेऊन जाणारे आहेत का. हे कधी होईल की तीव्र इच्छा असेल तर होईल. तीव्र इच्छा नसेल तर मग आस्थेची या महापुरी रिगतात कोटीवरी परी प्राप्तीची या पहिलं तिरी विपायला रे. तीव्र इच्छा असलेले साधकाचं घर आम्हाला बघायचं असलं तर मी आता आपल्याशी शेअर केलं की घरातले प्रत्येक गोष्ट, जसं मी आता म्हटलं की मी मोबाईल नाही वापरत, माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये, सकाळी आम्ही दोघं जण साधनेला बसून उठल्याशिवाय 1-1.5 तास झाल्याशिवाय आमच्या दिवसाला सुरुवात करत, आणि हे निरंतर सुरू असणं माझ्या घरामध्ये, ते तो होय वीरेश असं म्हणतात. तीव्र अशी इच्छा असल्याशिवाय साधक आपल्या आयुष्याचा प्रवास नीटपणानं करू शकत. आणि मग हे झाल्यानंतर परिणाम, एक स्टीफन कोव्हीचं पुस्तक आहे द 7 प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेसफुल पीपल मध्ये, म्हणजे व्यवहारिक जगामध्ये माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि तो परमार्थामध्ये त्याचं लक्षण जर आम्हाला घालायचं असलं तर त्याचं पहिलं प्रिन्सिपल आहे, तो असं म्हणतो की तुम्हाला जायचं ना, तीव्र इच्छा झाली ना, तुम्हाला यशस्वी व्हायचं ना जगामध्ये, तर त्याचं पहिलं तत्व आहे, म्हणतो की तो पुढाकार घ्या, बी प्रोएक्टिव्ह असं तो म्हणतो. एकदा दीक्षा घेतल्यानंतर माझ्या साधनेमध्ये मी दिवसभर उठल्यामध्ये मी स्वतःहून बसतो का मला दुसऱ्याला उठवावं लागतं, कुणीतरी मला सांगावं लागतं. दुसरं सूत्र तो सांगतो की परिणामावर लक्ष ठेवून काम करा. म्हणजे मी साधना करतो याचा परिणाम माझ्या आयुष्यामध्ये प्रकट झालाय का. हे तीव्र इच्छा, ते होय वीरेश असेल तर परिणामावर लक्ष असेल. मग परिणामावर लक्ष कोणता आहे. आज माझा जेवढा क्रोध आहे, आज जेवढा माझा मोह आहे, आज माझ्या मनामध्ये जेवढी विकृती आहे, साधना घेतल्यानंतर निरंतर मी साधनेमध्ये रममाण होतो, तर 2 गोष्टीचा माझ्यावर परिणाम झाला का. माझं चित्त शुद्ध झालंय का, माझा निस्वार्थ होण्याकडे ओढा आहे का, आणि माझं चित्त शांत झालंय का. मग ही 2 लक्षणं साधना करत असताना माझ्या आयुष्यामध्ये याचा परिणाम मला दिसतोय. माझं चित्त शुद्ध झालं आहे का आणि माझं चित्त शांत झालंय का. प्रत्येक क्षणाला, म्हणजे जसं मुक्ताईंनी जे अभंग 11-12 गायलेत ना, त्याच्यातले शेवटचे शब्द आहेत ना, शेवटच्या ओवे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ते सगळे शेवटचे शब्द आहेत ना, ते आमच्यासाठी आहेत. खरं तर त्या महापुरुषांना, त्या दोघांनाही त्या उपदेशाची आवश्यकता नाही. मग ते आमच्यासाठी ते त्यांनी करून ठेवलंय की तो डेकोरम तयार केला, तो तसा रंगमंच त्यांनी तयार केला. ही 4ही लेकरं जन्मताच ज्ञानी आहेत, पण तो डेकोरम आमच्यासाठी केला. म्हणजे माऊलींचा अपमान होणं, माऊलींनी ताटीमध्ये येणं, ताटीमध्ये आल्यानंतर मुक्ताईने बाहेर फिरून फिरून हे ताटीचे अभंग म्हणणं, हा डेकोरम आहे. तसं नसतं तर माऊलींनी ती ओवी वापरलीच नसती. तैसी दशेची वैसेची या बालपणी. ही बालपणी सर्वज्ञ असणारी ही लेकरं, त्यांच्यासाठी क्रोध होणं माऊलींना, ताटीमध्ये येणं, हा खरं तर मला ताटीचे अभंग वाचत असताना तो आमच्यासारख्या साधकाला आपल्या चित्ताचा प्रवास शुद्ध आणि आमच्या साधनेचा प्रवास निरंतर व्हावा, यासाठी मुक्ताईने हे अभंग आमच्यासाठी लिहिले. पहिल्यांदा ते असं म्हणतात की ऐसी समदृष्टी करा, ताटी उघडा. समदृष्टी नव्हती का माऊलींची अखंड आयुष्यभर. मग हे नसती तर सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा हे लिहिलंच नसतं ते. पण या 11-12 अभंगामध्ये शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात की ऐसी समदृष्टी करा. वरचं सोडून द्या. आम्ही आमच्या जगण्यामध्ये समदृष्टीनं जगतो का. आम्हाला अनुकूल असतो त्याच्याविषयी ममत्व,
आणि आम्हाला प्रतिकूल असतो त्याच्याविषयी तिरस्कार. मग ती व्यक्ती असू दे, मग ती परिस्थिती असू दे, मग ती घटना असू दे. व्यक्ती अनुकूल प्रतिकूल असली तरी, परिस्थिती अनुकूल प्रतिकूल असली तरी आणि घटना अनुकूल प्रतिकूल असली तरी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये त्याला समदृष्टी ठेवतो का? व्यक्तीच्या बाबतीत, परिस्थितीच्या बाबतीत, घटनेच्या बाबतीत. व्यक्ती आवडला नाही की त्याचा तिरस्कार सुरू झाला. परिस्थिती चांगली नसेल तर परिस्थितीला शिव्या देणं सुरू झालं. घटना चांगली घडली नसेल तर तिला शिव्या देणं सुरू होतं. किंबहुना माझ्यासारखा संसारी माणूस एकदा बसला, दुसऱ्या जवळ बसला की याची समदृष्टी नसते. तो स्वतःच्या जगण्याविषयी वकील असतो आणि दुसऱ्याच्या जगण्याविषयी न्यायाधीश असतो. पुसते का बघा, दुसऱ्याची माप करताना तो न्यायाधीश असतो. आपणच न्याय देऊन टाकतो, तो असा आहे तो तसा आहे. आणि आपल्या जगण्याविषयी तो वकील, मी कसा चांगला आहे, मी कसा चांगला आहे. संबंध नाहीयेत. परमार्थामध्ये आहे ना आम्ही, ऐसी समदृष्टी धरा ताटी उघडा, विश्वपट ब्रह्मदोरा. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये तोच आहे. आदिनाथजी महाराज मला आज सांगत होते, मी त्यांना सांगत होतो की पाया का नाही पडायचं. विचारसागर रहस्यमध्ये काय सांगितलं की पुण्यवंत जो जीवनमुक्त झाला त्याच्या पाया पडायचं, आणि जो माझ्यासारखा अर्धवट आहे त्याच्या पाया पडायचं नाही. कारण जीवनमुक्तीनंतर त्या माणसाच्या पाया पडलं, त्या जीवनमुक्ताच्या पाया पडलं तर त्याचं पुण्य येतं, कारण तो निर्दोष जगत असतो. पण माझ्यासारखी संसारी माणसं उठल्यापासून जी सांगून बघतो, करून बघतो, असं दिवसभर बोलतात, त्याच्या रूपानं त्याचं जे पाप होतं ते पाप त्याला जातं. मग दोघं पण मला समजावून सांगत होते की तसं नसतंय. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंगत. म्हणजे समजावून सांगण्याची दोघांची बघा हातोटी बघा. संतांचं वैशिष्ट्यच ते असतं. म्हणजे दूध काढायचं असलं तर ते कुठून काढायचं, कसं काढायचं, त्याची ते हातवटी सांगत असत. म्हणजे आमच्या संवादामध्ये मी आज काय शिकलो तर त्यांनी सांगितलं पडलं तर पडू दे. आपण काय म्हणायचं, ते उपाधीला पडलं की आपल्याकडं विश्वपट ब्रह्मदोरा. इथं ह्याच्या अगोदर माऊली काय म्हणतात की जगी व्हावे वन्नी संती व्हावे. ह्या अभंगामध्ये ते काय म्हणतात, म्हणजे विश्वपट ब्रह्मदोरा कधी जगाला दोष नाही दिला. 12च्या 12 11 अभंगामध्ये मुक्ताईनं जगाला नाहीये दोष दिला. त्यांनी उपदेश करताना आमच्यासारख्या साधकाला केलाय की आम्ही आतून आमचा प्रवास डे बाय डे आतून आमचा शुद्धतेकडे करून जायचा आहे. म्हणून विश्वपट, सगळं जग एकच आहे, चांगला वाईट माणूस तोच आहे. आम्ही फक्त आतून बघत असताना आमची ती समदृष्टी त्याच्याकडे ठेवायची असेल. पुढे ते म्हणतात की इतके टाकून शांती धरा. चित्ताच्या शुद्धतेकडे आपला मगाचा सुरू आहे प्रवास. सगळं जरी असलं तरी शांती ढळू द्यायची नाही, विचलित व्हायचं नाही, कुठल्याही गोष्टीने इकडं तिकडं हलायचं नाही. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्यानं विचलित होत असतो, कुणाच्या शब्दानं, कुणाच्या आणखीन कशानं, कुणाच्या अंगविक्षेपानं. त्यांना असंच का बघितलं, तसंच का बघितलं. माझ्यासारखे सरकारी अधिकारी मी बघितलेत, शिपायानं नमस्कार नाही केला तर दिवसभर उद्ध्वस्त असतात. कारण त्या अहंकारामध्ये इतका ताठा असतो की संध्याकाळपर्यंत नुसते एका न नमस्कारानं दिवसभर अशांत असतात. हे सगळं बाजूला टाकून आतली शांती कधीच ढळू न देणं. म्हणजे देह तरी वरीचिली कडी फिरे, परी अंतरी बैसका न मोड. आतली जी बैठक आहे ती साधकाची, म्हणजे आमच्या सारख्याची या प्रवासामध्ये ते असं म्हणतात की इतके टाकून शांती धरा. पुढच्या अभंगाचं ते असं म्हणतात की आशा दंभ अवघे आवरा. आशा आणि दंभ ज्या काही गोष्टी, आशा म्हणजे आपल्याला संपतच नाही ना, मरेपर्यंत संपतच नाही. मग तो महाराजांनी दृष्टांत सांगितलंय की एकाकडं तो शंख होता, तो रोज 100 रुपये द्यायचा, आणि एकाकडे तो असा शंख होता की 100 रुपये दे म्हटलं की तो म्हणायचं की 100 रुपये काय मागतो, 1000 रुपये घे. आणि तो शंख काय द्यायचाच नाही. आणि मग ज्याच्याकडे तो शंख होता की तो रोज सकाळी 100 रुपये द्यायचा, त्याच्याकडे तो आला आणि तो म्हटला की अरे हे रोज नुसतं 100 रुपये देतंय, जास्त काय देतच नाही. रोज सकाळी 100 रुपये तो शंख द्यायचा. आणि ज्याच्याकडे नुसता असा शंख होता की तो नुसता सांगायचा, त्याला म्हटलं की नाही 100 रुपये दे, तर तो 100 काय मागतो, 1000 घ्यायचा तो शंख म्हणायचा. मग त्या शंखवाल्याला ह्या शंखवाल्याची महती कळाल्यानंतर तो तिथं आला, म्हटलं आपला शंख अदला बदल करूया. म्हणजे काय तुझ्या शंखाचं वैशिष्ट्य काय,
तो म्हटला माझं 100 रुपये रोज देतो, पण म्हटलं माझं नुसतं 100 रुपये देत नाही. तो म्हणतो काय देत नसतोच आहे, तो नुसता म्हणतच असतोय तू 100 काय मागतो, 1000 घे. मग तो शंका त्या दिवशी आदला बदल करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याच्या लक्षात येतं हे नुसतंच बोलतंय, हे काय देत नाही. नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये ते असं म्हटलंय की भवार नवी नाव उभी केली. आमच्यासारख्या संसारी माणसाचं जगणं हे इच्छेचा सागर असतं. भव म्हणजे इच्छा आणि अर्णव म्हणजे सागर. इच्छेच्या सागरामध्ये आम्ही अस्वस्थ असतो, कारण आमच्या आयुष्यामध्ये अशांतता असते. अशांतता का असते? अन्नाबरोबर माझं संपायची वेळ समजून इथपर्यंत आली. मिथ्या कल्पना मागे सारा. म्हणजे आपल्या ज्या जगण्याच्या खोट्या खोट्या कल्पना असतात, म्हणजे अखंड आयुष्यभर आम्ही भ्रमातच असतो. एक परदेशी तत्वज्ञानी आहे, नीत्शे असं म्हणतो की आम्ही अखंड आयुष्यभर कुठल्या नाही कुठल्या भ्रमामध्ये, कुठल्या नाही कुठल्या तरी नशेमध्ये जगत असतो. पण नीत्शे असं म्हणतो की सर्वसामान्य माणसाला मरेपर्यंत एखादा भ्रम ठेवावाच लागेल, त्याशिवाय तो जगू शकणार नाही. ज्याच्या आयुष्यातले सगळे भ्रम संपले त्याला ताकद असावी लागते, त्याची क्षमता असावी लागते. कारण ज्या क्षणाला त्याला बोध होतो, महाबोध होतो की हे सगळे भ्रम आहेत, हे सगळं खोटं आहे, त्याची ताकद आणि अधिकार प्राप्त झाल्याशिवाय तो पेलू शकत नाही. प्रत्येक गोष्ट भ्रम आहे. मी आता म्हटलं ना, सगळी जेवढ्या जेवढ्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये गोष्टी आहेत त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी भ्रमिष्ट आहेत. एकूण एक भ्रम आहे आमचा. म्हणजे जगण्याची प्रत्येकाची जशी नशा आहे ना, ती नशा आहे. यातली एक जरी नशा संपली तरी तो संपून जाईल असं. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उडा ज्ञानेश्वरा, मन मारुणी उन्मनी करा. आपलं मन उन्मन झालंय हे आपल्याला दिवसभरामध्ये आपल्या आत असलेल्या रसरसलेल्या चैतन्यानं लक्षात येतं. जेवढं मन पतित आहे, जेवढं मन क्षुद्र आहे, तेवढं ते दुःखामध्ये आणि व्यथेमध्ये असतं. जेवढं मन उन्मन आणखीन वरचं, उन्मनीचे लावण्य, तुर्येचे तारुण्य, अनादि अगम्य आत्मतत्व असं म्हणतात. म्हणजे मन, त्याची अनुभूती, मनाची अनुभूती सुखदुःखाची आहे. पण मन ज्या वेळेला उन्मन होतं त्यावेळेला सुखदुःखाच्या पलीकडे, म्हणजे असं म्हटलं जातं की सुख आणि दुःख हे दोन मराठी भाषेतले शब्द आहेत, त्याला विरोधी शब्द आहे. सुखाला दुःख हा शब्द आहे, पण आनंदाला अजून विरोधी शब्द नाहीये जगात. आनंद ही फक्त अनुभूती परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अखंड प्रसन्नतावरी जयाते. जे ज्ञान ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, जिथे शांतीचा, ज्या हृदयामध्ये प्रचंड शांती आहे, जिथं कुठलंच काहीच शिल्लक राहिलेलं नाही, जिथं मनच संपून गेलं. मन शिल्लकच नाही. कारण मन आहे तर भावना, मन आहे तर विचार, मन आहे तर बाकीच्या संकल्प विकल्पाच्या गोष्टी. मनच संपून गेलं तर त्याच्यामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच राहत नाही. मन उन्मन असलेली माणसं जी प्रसन्न, किंवा मन करारे प्रसन्न आपल्याला सांगितलं की आमच्या व्यवहारिक पातळीवर ज्या ज्या वेळेला आम्ही प्रसन्नतेमध्ये असतो त्यावेळेला गिव्हिंग स्टेजमध्ये असतो, देण्याच्या अवस्थेमध्ये असतो. व्यवहारात एकदा देण्याची, मन मोठं करण्याची सवय लागली की आम्ही तुका आकाशा एवढा होतो. एकनाथ महाराजांनी वासुदेव नावाची संस्था स्थापन केली. एकनाथ राय 3000 वासुदेव तयार केले. त्यांचं ट्रेनिंग घेतलं पैठणमध्ये आणि ते सोडले सकाळी सकाळी. त्यांनी काय म्हटलं की रोज सकाळी जायचं दारामध्ये, एक सद्विचार सांगायचा आणि मग सकाळी सकाळी माणसं प्रसन्न असतात. झोप झाली माणसं किती प्रसन्न असतात, ती आनंदी असतात. आपली झोप नाही झाली तर आपली प्रसन्नता असते का बघा, तपासून. नाथ राय त्यावेळेला सांगायचे की सकाळी गेल्या गेल्या दान पावलं, म्हणजे सगळं सांगितल्यानंतर दान. सकाळी माणूस प्रसन्न असतो त्यावेळेला तो दान देतो. संध्याकाळी माणूस, त्यांनी सांगितलं की संध्याकाळी जावा, दिवे लागणीला जावा आणि तुम्ही दान मागा. आजपर्यंत
जेवढी माणसं तुमच्या माझ्या दारामध्ये आले ती सगळी सकाळी आलेत. भिक्षा मागायला येऊ द्या किंवा दान मागायला येऊ द्या, कारण सकाळी आम्ही प्रसन्न असतो, मन आनंदी असतं, मन उन्मनी असतं ते. आणि आम्हाला सुद्धा प्रशासनामध्ये असं सांगितलं होतं की सकाळी तुम्ही जे ग्रहण करता कानानं ते दिवसभर तुम्ही गुणगुणत राहता. सकाळी आम्ही हागणदारी मुक्तीचा प्रचार करायचो, तो सकाळी सकाळी करायचो, तो संध्याकाळी करायचा नसतो. व्यवहारामध्ये सुद्धा शासकीय अधिकाऱ्याकडे तुम्हाला काम करायला जायचं असेल तर ते सकाळीच जावं. संध्याकाळ होत गेली की तुमचं काम होणार नाही, कारण तो दिवसभर तमोगुणाकडे जातो. सकाळी सत्वगुणामध्ये असेल, दुपारी रजोगुणामध्ये, संध्याकाळी काम होणार असेल तरी होणार नाही. मग आम्हाला अखंड दिवसभर तपासणी करायची आहे की माझं मन उन्मन आहे का. उन्मन मन हे गिव्हिंगच्या स्टेजमध्ये असतं, ते नतदृष्ट नसतं, ते पतित नसतं, ते क्षुद्र नसतं. मग विवेकानंदांचं एक वाक्य असं सांगितलं की व्यापकता हेच पुण्य, संकुचितता हेच पाप. म्हणजे मन व्यापक आणि विशाल असेल तरच ते पुण्यवान असतं. मन संकुचित आणि क्षुद्र असेल तर ते पापी असतं. मन जितकं व्यापक तितकं ते शुद्ध, मन जितकं संकुचित तितकं ते अशुद्ध असं म्हटलं. तुम्ही तरुणी, सगळ्यात शेवटचा जो आहे अभंग, तुम्ही तरुणी जगतारा विश्वतारा ताठी उडा ज्ञानेश्वर असं म्हटलं. तुम्ही स्वतः उपदेश कुणाला करायचा अधिकार आहे. आम्ही बोलतोय हा बोलणं आहे, म्हणजे सिद्ध पुरुषाच्या मध्ये बोलण्यामध्ये आणि आमच्यासारख्याच्या बोलण्यामध्ये फरक कोणता असतो. मगाशी एक ओवी मी आपल्याशी शेअर केली, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती बेद. संत सत्पुरुष त्या क्षेत्रामध्ये त्या अनुभूतीला आल्यानंतर त्या साधकाला जी आवश्यकता आहे तेच बोलतात. तिथं येऊन तिथल्या पातळीवर येऊन बोलतात. म्हणजे अरूपे रूप दाबीन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करवी. माझ्यासारखे आत्ता व्यासपीठावर बोलतात, आम्ही स्मृतीवर बोलतो, संत स्फूर्तीवर बोलतात. संतांना पुढच्या साधकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असतं. आम्ही आमच्या ऐकलं तर तुमच्यामध्ये परिवर्तन कोणामध्ये घडेल असं आहे का. नाही. आता माझ्या गावामध्ये 37 वर्ष पारायण चालू आहे, पण सगळे माझ्या सहित सगळे आहे तिथंच आहेत. बदल आहे का. 37 वर्षाचे प्रवचनकार कीर्तनकार आम्ही पचवले, म्हणजे नादच करायचं नाही सगळ्या मेंदूमध्ये ठेवून. आणि प्रवचन झाल्यानंतर आपण सगळेजण पाया पडतो प्रवचनकाराच्या. म्हणजे जे तासभर ऐकलं असेल ते तुझ्या पायावर ठेवून निघालो. तुझा माझा जगण्याचा काही संबंध नाही, जगायचं ते तुझं तू जग, तुझा माझा संबंध नाही. पण कुणाच्या शब्दानं कुणाच्या गोष्टीनं परिवर्तन होतं की जे संत आहेत, जे जीवनमुक्त आहेत. म्हणजे निरंजन महाराजांच्या पासून विनयानंद महाराजांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, याचं कारण आहे की त्यांनी ते स्वतः त्या अवस्थेला पोहोचले, त्या भूमिकेवर पोहोचले, आणि त्या भूमिकेवर पोहोचल्यानंतर ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. पुढची 4 आणि लक्षणं मी सांगतो की जे पोहोचलेले आहेत त्याच्यामध्ये 4 गोष्टी, जीवनमुक्त माणसामध्ये 4 गोष्टी असतात की जे विनयानंद स्वामींच्या ठिकाणी होते. आपल्यालाही आपला तो ध्येयाचा प्रवास आहे. अखंड प्रसन्नता मी म्हटलं, ज्याच्यामध्ये जीवनमुक्त माणसाची 4 लक्षणं कोणती सांगितली. अनंत मुदिता, अनंत समता, अनंत करुणा आणि अनंत मित्रता. जीवनमुक्त माणूस कायम आनंदी असतो, अनंत मुदिता, कायम आनंदामध्ये असतो. म्हणजे त्याच्यामुळं कुणालाही धोका नसतो. म्हणजे केवळ आनंदाचं प्रसारण तो करतो. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरी तू, जीवातळी अंथरी तू आपला जीव. ज्याच्याकडं जे असतं तेच तो जगाला वाटतो. संत हा संत का असतो, कारण संत आनंद वाटण्यासाठी, सुख वाटण्यासाठी, आणि आमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुखाचा बहार येण्यासाठी तो जगत असतो. आणि म्हणून त्याचं पहिलं लक्षण सांगितलं की अनंत मुदिता, तो कायम आनंदी असतो, प्रसन्न असतो. सगळ्या संतांचे फोटो बघा तुम्ही, सगळ्या अवतारी पुरुषांचे फोटो बघा, चेहऱ्यावर त्यांचे स्माईल आहे, आनंद आहे, कारण त्यांच्या हृदयामध्ये ते त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आमच्या चेहऱ्याकडे एकदा बघितलं की पुन्हा बघावंसं वाटत नाही, कारण दुःख हे माणसाला थिजवून टाकतं आणि सुख हे माणसाला प्रवाहित करतं. श्रोता आणि वक्ता सुद्धा दोन्ही प्रसन्न असतील तरच ज्ञानाचा प्रवाह होतो, नाहीतर होतच नाही. म्हणजे मी शिक्षकांच्या प्रबोधनासाठी कधी गेलो तर शिक्षकांना सांगत असतो की वर्गात गेल्यानंतर तुमचा चेहरा प्रसन्न असू दे.
4 एअरटेलच्या बाटल्या पिल्यासारखं, चेहऱ्यावर 12 वाजले तसा चेहरा. कारण तुम्ही देत, कुणाला दुःख नाहीये जगामध्ये, सगळं दुःख बाहेर ठेवून, कारण तुम्ही तुमच्या लेकराला अनमोल देतात. तर अनमोल देत असताना तुमचा चेहरा सुद्धा तितकाच अनमोल आणि प्रसन्न पाहिजे. कारण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की दुःख हा एक रोग आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावर असेल तर तुम्ही समाजामध्ये जाऊ नका, कारण समाजामध्ये दुःख पेरण्याची तुम्हाला, म्हणजे रोग पेरण्याचं तुम्हाला कोणी कॉन्ट्रॅक्ट नाही दिले. ज्या वेळेला तुम्ही प्रसन्न असाल त्याच वेळेला तुम्ही जा. विनयानंद स्वामींना आठवा की कायम प्रसन्न, लांब न दिसलं की इथूनच माणूस वाकायचा, असा चेहऱ्यावर इतकं स्माईल, अनंत मुदिता, कायम अनंत. त्या माणसाना, त्यांना दात काढल्यानंतर मी भेटलो, वेदना असताना सुद्धा साधा आपल्याकडे इंजेक्शन यायला लागलं तरी माणूस चेहऱ्यावरची प्रसन्न, म्हणजे शारीरिक दुःख असू द्या किंवा कोणतंही दुःख असू द्या, अनंत मुदिता. कधीच कोणाला दोष नाही दिला, कधीच कोणाला त्रास नाही दिला. अनंत मुदिता, अनंत समता असं म्हटलं. मग समतेविषयी मग अशी आपण बोललो. अनंत करुणा असं म्हटलं. आणि शेवटचं अनंत मित्रता. जी ओळी होती सुरुवातीची, त्याच्यामध्ये म्हटलं की आमचं मन भाव आणि शुद्धीनं भरलं पाहिजे. दिवसभराचं अंग क्रिया अलंकारिले, माझी कर्तव्य माझ्या वाट्याला आलेला माझा जो कर्मयोग आहे, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून तेथ पापा संच. आम्ही सगळी संसारी माणसं आहोत. म्हणजे सेवानंद स्वामींचा, त्यांचा धर्म, त्यांचं जगणं वेगळं आहे आणि आमचं संसारी माणसाचं वेगळं आहे. त्यांनी त्याग केलाय पण आमच्या वाट्याला ते आहे. विवेकानंदांच्या भाषेमध्ये म्हणजे आम्हाला आमचं कर्म नित्य, आमच्या क्रिया अलंकारिले याचा शब्द, एक उदाहरण कर्मयोगाच्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांनी असं दिलंय की एक राजा आहे, त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे म्हणून तो स्वयंवर मांडतो. आणि त्या स्वयंवर म्हणजे पूर्वी असं असायचं की असे राजे लोक, असे राजपुत्र असे बसायचे आणि त्याच्या शेजारी भाट उभे असायचे. मग ती राजकन्या हातामध्ये असं वरमाला घेऊन पुढे पुढे जायची. पुढे गेली की तो भाट त्या राजाचं वर्णन करायचा. तिला जर आवडला तर तो तिच्या गळ्यामध्ये हार घालायचा, तो तिचा वर व्हायचा. पण नाही आवडला की ती पुढे जायची. म्हणजे जोपर्यंत त्या भाटाचं वर्णन चांगलं ऐकल्याशिवाय राजा तिला आवडत नाही तोपर्यंत ती हार नाही घालायची. मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की समजा पहिला राजा असेल, त्याचा भाट असेल आणि त्या भाटानं दिलेलं उत्तर, भाटानं सांगितल्यानंतर हिला आवडलं नसेल आणि ती जर पुढे गेली तर त्या राजाचं काय होत असेल, म्हणजे तो प्रश्न वेगळा आहे. पण ती स्वयंवर असं सुरू होतं. हे स्वयंवर बघायला एक संन्यासी पोहोचले होते आणि तिच्या लक्षामध्ये आलं की हा चेहरा खरा आहे, ओझ आहे चेहऱ्यावर, तेज आहे, सामर्थ्य आहे. जेवढे राजे आले होते ते सगळे जाऊन आले होते, म्हणजे असं डांबरीकरण करून, फेस वॉश करून सगळे आलेले होते. व्यवहारी जगामध्ये कृत्रिम रीतीने आलेले होते. ओरिजिनल तेज नव्हतंच, किंबहुना भाटाने आणलेलं होतं त्यांच्या. पण तिच्या लक्षामध्ये आलं की इथं तेजस्वी कोण आहे. संन्यासी त्या गर्दीमध्ये पाठीमागे उभं राहून बघत होता. ती माळ घेतली आणि सरळ संन्यासाकडे पोहोचली. संन्यासाच्या लक्षात आलं की ही मला घालणार आहे. ती निघून गेली. खरं तर त्याच्या गळ्यामध्ये जर हार घातला असता तर तो राजपुत्र होणार होते संन्यासी, पण निघून गेले दूर जंगलामध्ये. ती पुढं, संन्यासी पुढे, हे माग जंगलामध्ये निघून गेले. संध्याकाळ झाली. राजकन्याने, राजकन्याचे सगळे पहारेकरी होते तिच्यासोबत. त्या झाडाखाली, एका झाडाखाली तो मुक्काम आहे. त्या झाडावर पशुपक्षी आहेत. एक पक्ष्याचं घरट आहे. त्या घरट्यामध्ये कुटुंब आहे. त्या कुटुंबातला कुटुंबाचा जो गृहस्थ आहे तो म्हणतो की आपल्या घरामध्ये पाहुणे आलेत खाली, आज जेवण नाही येते ना, आपल्याला जेवण द्यावं लागेल, आपला धर्म आहे गृहस्थाचा. मग काय करता येईल. तो नवरा बायको दोघं, गृहस्थीन दोघं मिळून काटक्या गोळा करतात, त्या राजकन्याच्या समोर टाकतात, त्याच्यामध्ये एक आग लावतात. तो पेटतो. तो पेटल्यानंतर त्या चौघांची चर्चा होते मुलांच्या मध्ये. तो असं म्हणतो की अतिथी आलेत, जेवायला नाहीये, दुसरं काहीच नाही, मी माझा देह देतोय तर खरं. तो वडील येतोय, त्या जळामध्ये पडतोय. त्याची आई म्हणते की एकट्या माझ्या पतीच्या मांसानं नाही भरणार या तिघांचं पोट. ती त्याच्या आगेमध्ये उडी टाकते.
ती पोरं म्हणतात की ज्या कारणासाठी माझ्या वडिलांनी आणि आईने त्याग केला आहे त्या दोन्ही गोष्टीमुळे यांची पोटं नाही भरणार, म्हणून ती मुलंही त्या आगीमध्ये उडी टाकतात. विषय संपला. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मघाशी म्हणजे गृहस्थाश्रम सांभाळण्यासाठी अतिथी देवो भव या सत्वासाठी आपल्या सर्व सर्वस्वाचा त्याग करणारे हे गृहस्थही सुद्धा श्रेष्ठ आहेत. आणि अख्खा राजा होण्याचा मान मिळत असताना सुद्धा राजेपद न घेता संन्यास धर्म सांभाळणारा तो संन्यासी सुद्धा श्रेष्ठ आहे, जे ते आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. आजचं एवढंच होतं की विनयानंद स्वामी आमच्या ठिकाणी आमच्यासाठी एक शुद्ध पवित्र अत्यंत त्या उच्च स्थितीला पोहोचलेले असे सत्पुरुष होते. त्याच्या निमित्तानं आपल्याला इथे एकत्र येता आलं. आम्हाला आमचा आज धर्म समजणं, आपलं भविष्य समजणं आणि त्यासाठी चित्त शुद्ध आणि चित्त शांततेचा प्रवास साधनेच्या निरंतर साधनेच्या माध्यमातून आमचा होणं, एवढंच त्यांच्या चरणी श्रद्धांजली असेल. मला बोलवलं आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, सगळ्यांनी तर घेतलंच, पण विशेष करून ह्या दोन महानुभावांनी घेतलं. कारण संतांची चरित्र दोन प्रकारे असतात. एक लीळा चरित्र असतं संतांचं आणि एक अनुभव चरित्र असतं. लीळा चरित्र आमच्यासाठी असतं. जड जीवा उद्धरले, रेड्यामुखी वय भिंत चालवणं, हे लीळा चरित्र. पण अनुभवाचं चरित्र आहे की ज्यांनी जीवनमुक्त दशेचा अनुभव घेतला, ते अनुभवासाठीचं चरित्र असतं. मग अमृत अनुभव असेल, चांगदेव पासष्टी असेल, ज्ञानेश्वरी असेल, ते आमच्यासाठी आहे. तसं इथं जे माझ्या बाजूला आहेत की मगाशी मी सांगितलं की मंदिरात प्रवेश करण्याचा रोल माझा होता, जो त्यांनी मला दिला होता आबासाहेबांनी, तो आज मी माझा रोल पूर्ण केलेला आहे. इथून पुढचं आतमधला गाभाऱ्यापर्यंतचा आणि आत्मस्वरूपापर्यंतचा प्रवास दिवसभर आपल्याला या मंडळींच्या वाणीतून ऐकायला मिळेल. एवढं हे असताना सुद्धा आपण ऐकून घेतलं. आपल्या सर्वांच्या पायावर डोकं ठेवतो. फूल आलेलं आहे आणि जो पुढचा विधी आहे त्याच्यासाठी मी आबासाहेबांना विनंती करतो.